आता पाहूया कसा रंगला विधानसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। निवडणुकीसाठी भाजपने देशातून 90,000 लोक महाराष्ट्रात आणले आहेत। 90,000 बूथसाठी 90,000 माणसं। भाजपचं काम साधं नाही, बाहेरून इतके लोक आलेत की महाराष्ट्रातला ऑक्सिजन कमी झालाय। पंकजा मुंडेंचं सभेत वक्तव्य। माहीम संदर्भात आमची शिंदेंसोबत चर्चा झाली होती। उमेदवार दिला नाही तर ठाकरे गटाला फायदा होईल असं शिंदे म्हणाले। माहीमच्या जागेवर भाजपचे नेते विनोद तावडेंचं वक्तव्य। राज ठाकरे म्हणाले, आम्ही भाजपचे नैसर्गिक मित्र, सरकारमध्ये आम्ही सामील होणार। राज ठाकरेंच्या प्रश्नावर विनोद तावडेंची प्रतिक्रिया। आमचं सरकार आल्यावर सदा सरवणकरांना अटक करणार, गोळ्या झाडलेल्यांना सोडणार नाही। आदित्य ठाकरेंची टीका, तर आदित्य ठाकरेंचा अभ्यास नाही, अकलेची कीव येते, सरवणकरांचं प्रत्युत्तर। निवडणुकीला पैसे वाटतात, पैसा कुठून आला कोणी विचारत नाही, नारायण राणेंचा राजन तेलींवर निशाणा। मी छगन भुजबळांना टार्गेट केलं नाही तर त्यांनी मराठा समाजाला टार्गेट केलं। मी सांत्वन भेटीसाठी जातोय, त्यामुळे भुजबळांनी टेन्शन घेऊ नये, येवल्या जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। मी टार्गेट नाही केले त्याला, त्यांनी केलेलं मराठ्याला, मी नाही टार्गेट केलं त्याला कवा। मी टार्गेट केलं नाही त्याला, कधी केलं नाही। त्याने आमच्या गोरगरिबाला टार्गेट केले। अरे मी सांत्वन भेटीला चाललोय म्हणा। राऊतांनी माझ्या नादी लागू नये, माझ्या मतावर राऊत निवडून आले। हिम्मत असल्यास राऊतांनी खासदारकीचा राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावं, गुलाबराव पाटलांचं राऊतांना आव्हान। मोदीजी माझ्या भावाला आव्हान देतात की बाळासाहेबांबद्दल बोल, पण विचार वेगळे असतील तरी बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे। प्रियंका गांधींचं शिर्डीतल्या सभेत वक्तव्य। मोदीशहा अदानींच्या बैठकीत आमदार खरेदीचा प्लॅन आखला गेला। कोट्यावधी रुपये देत आमदार खरेदी करत अदानींच्या धारावी प्रोजेक्टसाठी मोदी शहांनी महाराष्ट्रात सरकार चोरलं, राहुल गांधींचा भाजपवर आरोप।